मालवणात स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोर उबाटा नगरसेवकांचे उपोषण. नगरपंचायत प्रशासनाकडून यशस्वी शिष्टाई. मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित. मालवण शहरातील रखडलेली विकासकामे, नागरी समस्यांचा वाढता विळखा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील कथित अनागोंदी कारभाराविरोधात स्वातंत्र्यदिनी पालिका प्रशासनाविरोधात उबाटा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी उपोषण करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मालवण नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण छेडत प्रशासनाला धारेवर धरले. विविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाटा शिवसेना, मनसे, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. दरम्यान मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तपस्वी मयेकर व उपस्थितांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, सुदेश आचरेकर, बाळू अंधारी, तपस्वी मयेकर, महेंद्र माडगूत, मंदार ओरसकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे आल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना झापले. अजून फिनिशिंग बाकी आहे तुझं. फिनिशिंग म्हणजे आता काय सोनं लावणार आहे? नाही फिनिशिंग आहे म्हणजे वगैरे बाकी आहे. म्हणजे करून चर्चेनंतर प्रशासनाने विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासनाचे पत्र मयेकर यांना दिले. नळपाणी आणि भुयारी गटार योजनेबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगराध्यक्षांशी चर्चा करून 1 महिन्याच्या आत सविस्तर आढावा बैठका घेण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. देऊळवाडा ते भरड रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासनही देण्यात आले. घरोघरी कचरा संकलनाच्या कामाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही मुख्याधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तपस्वी मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र ही केवळ आश्वासने न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. ठाम आरोप होता ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचं संगनमत आहे. कारण आता सत्ताधारी आलेले आहेत, प्रशासकीय लागवड नाहीये, राजवट नाहीये आणि ते जे कोण ठेकेदार आणि सत्ताधारी मिळून जे काही एकत्र गोलमाल करतायत आणि एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. 2,20,00,000चं टेंडर आणि कचरा मात्र पूर्वीसारखा 60 लाखाचं टेंडर असल्यासारखाच उचलला जातोय. पत्रकारांना आम्ही दाखवले पूर्वीचे आपल्या डम्पिंग यार्डचे फोटो आणि एवढं टेंडर देऊन आता झालेली अवस्था याचे पण फोटो दाखवले. तर हे लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की आम्हाला सांगितलं आहे की आम्ही 1 महिन्याच्या आत भुयारी गटासंदर्भात योजनेच्या संदर्भात सभागृहात मीटिंग लावत आहोत आणि त्यालाही आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. आम्हाला लेखी पत्र मिळाल्यावर आम्ही उपोषण आमचं मागे घेणार स्थगित करणार आहोत. परंतु परत सांगतो, जर यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर याच ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक आमरण उपोषणाचा इशारा परत देणार आहोत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमचे आचरेकर साहेब असतील, जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा त्या उपोषणाला सामोरं जाणार. त्यामुळे प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी असतील या विषयाचा लवकर निपटारा करावा. या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह महेंद्र माडगूत, मंदार ओरसकर, हरी खोब्रेकर, बाबी जोगी, अनिता गिरकर, नितीन वाळके, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, गॅरी अनन्सिएशन, गणेश वाईरकर, सागर जाधव, बाळू अंधारी, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, राधिका मोंडकर, मीनाक्षी शिंदे, रूपा कुडाळकर, आर्या गावकर, गौरी सावंत, जयमाला मयेकर, उमेश मांजरेकर, ॲडव्होकेट सुमित जाधव, उमेश चव्हाण, हेमंत मोंडकर, विनायक कोळंबकर, कमलाकर खोत आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.